नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्सच्या मागच्या लेसनला आपण जे प्रॅक्टिस सेट नंबर 10 मधले जे मोठे एक्झाम्पल होतं वर्ड्स प्रॉब्लेम ते सॉल्व केलं. त्यानंतर मागच्या लेसनला आपण बघितलेलं शोईंग फ्रॅक्शन्स ऑन दी नंबर लाईनवरती फ्रॅक्शन्स कसे दाखवायचे हे अभ्यासलं. त्यानंतर काल प्रॅक्टिस सेट नंबर 11 आपण सॉल्व केलेला. आज आपण पुढचा पॉईंट बघत आहोत, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. दोन फ्रॅक्शनचा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. 3/5 मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजे 3/5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 1 5 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 3/10. म्हणजेच काय तर दोन न्यूमॅटर आणि दोन डिनॉमिनेटर आहे त्या जागी ठेवून त्यांचा काय करायचं आहे, फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचं आहे. म्हणजेच काय, when multiplying two fractions the product of the numerators is written in the numerator and that of the denominators in the denominator. म्हणजे ज्या जागी डिनॉमिनेटर आहे त्या जागी डिनॉमिनेटर आणि जिथं न्यूमरेटर आहे तिथं न्यूमरेटर. पुढचं एक्झाम्पल आज आपण बघणार आहोत. सुलोचना बाई owns 42 acres of a farm land. If she planted wheat on a 2/7 of the land, how many acres has she planted wheat? म्हणजे या सुलोचनाबाईंकडे किती शेती आहे, तर 42 एकर जमीन आहे. त्यामधली त्यांनी 2/7 काय केली, तर त्यामध्ये त्यांनी गहू केला आहे. तर राहिलेली जमीन किती शिल्लक राहिली हा प्रश्न केला आहे. मग फाइंड आउटमध्ये तुम्हाला त्यांनी काय दिलं आहे, फाइंड आउटमध्ये आपल्याला त्यांनी दिलं आहे 2/7 ऑफ 42 एकर्स. 42 एकरपैकी 2/7 त्यांनी केली. म्हणजेच काय, आता 42 म्हणजे 42 अपॉन काहीच नाही आहे म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 2/7 बरोबर. 42 मल्टिप्लाय बाय 7/7. आता 42 मल्टिप्लाय बाय 2 आपण करू शकतो. 2 2 ज 4 आणि 4 2 ज 16 8 2 2 ज 4 4 2 ज 8/7. मग या पूर्ण संख्येला पुन्हा या 7ने 84ला भाग लावण्यापेक्षा आपण काय करू, 42चे डिव्हिजन फोडूया. 42 6 7 ज 42 मल्टिप्लाय बाय 2/7. मग या 7ला हा 7 जाईल, राहिले किती 6 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती आले 12. म्हणजेच काय, सुलोचनाबाईंनी काय केलं, सुलोचनाबाई हॅज प्लांटेड ऑन 12 एकर ऑन अ लँड. म्हणजे त्यांनी ऑफ अ लँड 42 एकर जमिनीमधलं किती एकर शेती त्यांनी वापरली आहे, तर 12 एकर्स. किती 12 एकरमध्ये त्यांनी काय लावलं आहे, तर गहू लावला आहे. का असं केलं, तर आपल्याला एकर्समध्ये नॉट फ्रॅक्शनमध्ये आन्सर पाहिजे होतं, म्हणून आपलं 12 म्हणजे आपल्याला साध्या अंकामध्ये आन्सर हवं होतं. म्हणून आपण काय केलं, ह्या 42ला फोडलं, त्याची फोड केली. जसं की आपण त्याला भाग लावतो, जसं 6 7 ज 42 मल्टिप्लाय बाय 2/7. 7ला 7 घालवले, 6 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 12. हे फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल. अजून एखादं एक्झाम्पल आज आपण बघूया. दुसरे एक्झाम्पल आहे 7/5 मल्टिप्लाय बाय 1/4. काय सांगितलेलं की आहे त्या जागी ठेवायचं. 7 मल्टिप्लाय बाय 1 5 मल्टिप्लाय बाय 4 7 1 ज 7 5 4 ज 20. असेच कोणतंही एक एक्झाम्पल घेऊ आपण. आता पुढचं घेऊया 5 मल्टिप्लाय बाय 6 6 मल्टिप्लाय बाय 5 5 मल्टिप्लाय बाय 6 6 मल्टिप्लाय बाय 5 30 मल्टिप्लाय बाय 30 30ला 30 जातात म्हणजे काय, दॅट इज 1/1. म्हणजेच काय आलं आपलं आन्सर 1. हे झालं. आपण काय बघितलं, हे मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स. यानंतरचा आपला दुसरा पॉईंट आहे, दुसरे एक्झाम्पल आहे. यामध्ये अजून एक शाब्दिक उदाहरण म्हणजे तुमच्या भाषेमध्ये वर्ड्स प्रॉब्लेम मधलं घेते. अशोकराव planted
bananas on 2/7 of his field of 21 acres. What is the area of the banana plantation? असा प्रश्न आहे. मग आता फाइंड आउट मध्ये आपण काय लिहिलेलं 2/7 मल्टिप्लाय बाय 21 बरोबर. 21 एकर मधली एवढी शेती आपण काय केली वापरली. मग काय करायचं आता इथं 21/1 काहीच नाही म्हणून ना. मग ह्या 21 आपण फोड करू किंवा या 7 ने या 21 आपण भागलं. का भागलं तर तिरकस गुणा करून भागलं. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3 7चं आणि हा 7 आहे. 7 म्हणजे 7. या 21 आपण फोडलं. या 7 ला 7 गेले. राहिले काय 3 2 6. म्हणजे अशोकरावांनी काय केलं तर अशोकराव planted bananas on 6 acres. हे झालं आपलं मल्टिप्लिकेशन. आज आपण बघितलं मल्टिप्लिकेशन. आज आपण दुसरा पॉइंट बघणार आहोत रेसिप्रोकल. कोणता बघणार आहोत रेसिप्रोकल्स और मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. आता फॉर एक्झाम्पल 5/6 मल्टिप्लाय बाय 6/5 हे तुमचं एक्झाम्पल आहे. 5 6 30 6 5 30 1/1 म्हणजेच रेसिप्रोकल काय झाला 1 झाला. आता दुसरं एक्झाम्पल एखादं आपण बघूया. 70/3 70/3 मल्टिप्लाय बाय 3/71. 70 म्हणजेच काय येईल 3 ला 3 गेले 7 ला म्हणजेच 1. आता व्हेन इम्पॉर्टंट आहे. when the product of two numbers is 1, each of the numbers is the multiplicative inverse or reciprocal of the other. सेवन्टी 1/1 चा रेसिप्रोकल आपण काय लिहितो तर 1/. आहे त्याच्या काय करतो आपण उलट करत असतो. मग आता आपल्याला पुढचा पॉइंट आहे. पुन्हा मला काही रेसिप्रोकल लिहिलेला होते. सेकंड आहे 7. मग या 7 अंकाचा रेसिप्रोकल काय लिहाल तुम्ही 7चा म्हणजे 1/7. एखादं एक्झाम्पल 11/3 तर त्याला उलट 3/11. दिस इज अ रेसिप्रोकल. हे काय आहे तर रेसिप्रोकल. हे तुमचं एक्झाम्पल झालं. म्हणजे आज आपण 2 पॉईंट बघितले. पहिल्या पॉईंटमध्ये बघितले मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. त्या मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शनमध्ये 2 न्यूमरेटर 2 डिनॉमिनेटरचा गुणाकार करायचा आणि ते लिहायचं. ते हे इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की आहे त्या जागे फक्त काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. एखादा शाब्दिक तुमच्या वर्ड
प्रॉब्लेम्स दिले तर ते कसे सॉल्व करायचे ही पद्धत सांगितली. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल सांगितलं रेसिप्रोकल और मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. 5/6 मल्टिपल बाय 6/5. 6ला 6 जातात, 5ला 5 गुणाकार करून घालवलं तरी 1. हा 1 हा त्याचा काय झाला तर रेसिप्रोकल. मग रेसिप्रोकल सुद्धा व्हेन द प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज 1 इच ऑफ द नंबर इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. ज्या संख्येचा 1 हा काय येतोय रेसिप्रोकल तो काय आहे तर त्या संख्येचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. 71/1 मग आपण काय लिहितो 1/71. हा झाला आपला रेसिप्रोकल. या तऱ्हेने आज आपण हे 2 पॉईंट बघितले. पुढच्या तासाला हा लेसन संपेल. लास्टचा पॉईंट राहतोय डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. तो लास्टच्या लेक्चरला सांगते. थँक्यू.